संचारबंदीमुळे अमरावती शहरासह गावातील अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे। गेल्या अनेक वर्षापासून आदिवासी कुटुंब पाल टाकून राहतात, त्यामुळे त्यांना शासनाने अन्नधान्याची मदत करण्याची मागणी होत आहे। कोरोना विषाणूच्या व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसाची संचारबंदी करण्यात आली। त्यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या दुकानाला वेळेचे बंधन ठेवून आवश्यक असलेली दुकाने चालू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे। त्यामुळे बाजारपेठेत सामान खरेदी करण्यासाठी नागरिक येतात, मात्र त्यांच्या घराची चूल रोजच्या मजुरीने पेटत असेल अशा लोकांनी काय करायचे असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। शहरासह ग्रामीण भागातील गेल्या अनेक वर्षापासून वास्तव असलेले कुटुंबे राहत आहे। हातावर व्यवसाय करणारे हे कुटुंब असून कुणी गॅस दुरुस्ती, कुणी स्टोव दुरुस्ती, केसावर भांडी विकणे, टोपले विकणे व देवाच्या नावावर भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात। मात्र गेल्या 22 मार्च पासून राज्यात लागलेल्या संचारबंदीमुळे यांच्यावर उपासमारीची आता वेळ आली आहे। त्यांनी विदर्भ न्यूज समोर आपल्या व्यथा मांडल्या। आम्हाला चहा पाण्याला काय नाही, साखर नाही, दूध नाही, काय नाही, आम्ही मरायला जाग्यावर। आम्हाला पैसा पायाची दवाखान्याला, चहा पाण्याला, वैताला काय नाही म्हणून आम्हाला खाय प्यायला काय नाही, खावा तरी काय, जगाव तरी कसं आम्ही। बरोबर पालातले लोक राहायले घर नाही, दार काय नाही, आमचं हे जीवन कसं काय जगन मुला बाळाला घेऊन। आपला उदरनिर्वाह करताना एकच झोपडीत राहू कसे तरी जीवन जगत आहे। 2 वेळच्या जेवणाची व्यवस्था नाही तर तोंडाला बांधायला मास्क, हात धुण्यासाठी हँडवॉश कुठून घ्यायचं, आरोग्याची काळजी करायची की 2 वेळचं जेवण कसं मिळणार याचा विचार करायचा असा प्रश्न या आदिवासी कुटुंबांकडून केला जात आहे। मी अलकाबाई बोलत आहे दादा। मी आज किती इथं 14-15 वर्षापासून, 15 जास्त झाले, इतक्या वर्षापासून मी व्यंकटेश टाकीज होतं इथं पाल टाकून लेकरं घेऊन राहिली। आता इथं लेकरं शाळेत आहेत। मी आता हे रोग पसरला काय म्हणतात ते कोरोना व्हायरस आहे की काय आहे दादा। आता आमचे हातावर अन्न पानावर खाणं आहे। आता याच्यामुळे आता सरकारनं घोषित केली, आता 1 महिनापर्यंत आम्ही काय खायचं, 1 महिना बंद आहे म्हणते। आम्ही तर रोज धावणं रोज खाणार आहे, हे लेकरं आहेत। आता मी कुठून आहे, खायले तर काहीच नाही आहे। आता करोनापेक्षा आम्ही उपाशी मरून राहिलो, आता हे उपाशीच मरण। आता काय करावं काय नाही, आता समजून नाही राहिला। 2-2 दिवस झाले आता पोटात अन्न नाही, ते लेकरायचा चुली दिसतो नाही आहे। तालुक्यातील खेड्यापाड्यात जाऊन हे आदिवासी लोक लहान व्यवसाय करून आपल्या लहान मुलाबाळांसह राहतात। अनेक कुटुंबे पाल टाकून उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या सर्व ऋतूचा सामना करून कसे तरी आपले आयुष्य जगत आहे। मात्र आता या कोरोना विषाणू व्हायरसमुळे त्यांचे जगणे कठीण झाले असून घरात अन्नधान्य संपण्याच्या मार्गावर आहे। त्यानंतर आम्ही गोटे माती खावे का असा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठेवला आहे। एकूणच सर्व कुटुंबाची प्रशासनाला विनंती आहे, आम्हाला अन्नधान्य देऊन थोडी आर्थिक मदत करावी अशी अपेक्षा या कुटुंबाने विदर्भ न्यूजद्वारे शासनाला केली आहे। आमचा धंदा स्टोव, कुकर, गॅस, मिक्सर दुरुस्त करायचा आहे। आमचा धंदा पाणी बसला, लोक आम्हाला गावात फिरू देत नाही। असा आमचा धंदा पाणी बंद झाल्याच्या बाबतीमध्ये आमची रोजदारी आमची बंद झाली तर आम्ही काय करावं, काय आम्हाला काय सोसून नाही राहिलं। गावात फिरायला गेलो तर पोलीस लोक मारतात, आम्ही काय करावं आता तुम्ही लवकर आम्हाला सांगा का आम्ही उपाशी मारावं। तुम्ही आम्हाला खूप परिस्थितीनं गंभीर परिस्थिती आमच्यावाली, पण आमच्याकडे तुम्ही लई मोठं लक्ष करायला पाहिजे अर्जंटमध्ये। विदर्भ न्यूज करिता सचिन ढोके यांचा हा वृत्तांत।